9:30ला पोचायचे, 9 वाजलेत। एक काम करते, पटकन ज्यूस पिते आणि पळते। का फक्त ज्यूस पिऊन? अगं सगळा स्वयंपाक तयार आहे। हे घे आधी तू हे खा। लक्ष्मी, सरस्वती, लीलासाठी पण डबा भरा हा। आजी पण आजी, आम्ही हा सगळा स्वयंपाक प्रमोद आणि विराटसाठी केलाय। हाँ हो, पण त्यांना तर 11 वाजता जायचंय ना, अजून भरपूर वेळ आहे। आपण शेफला सांगूया आणि त्यांच्यासाठी काहीतरी खास बनवूया छानपैकी हा। आजी हा लीलाला लवकर जायचंय ना। शेफ ना का आजी? नाही म्हणजे आम्ही एवढा सगळा स्वयंपाक इतक्या प्रेमाने, इतक्या मनापासून आमच्या नवऱ्यांसाठी केलाय। तो लीलाईंना द्यायचा। लीलाला लवकर जायचंय ना म्हणून। नाही नाही ठीक आहे, द्या हिलाच। सरस्वती ऐक ग, एवढं काय रागवायचं बाळा? जाऊ दे, चला आता तू तिकडे लक्ष नको देऊस बाळा, तू तुझ्या कामावर फोकस कर हा। ठीक आहे, ये ज्यूस पी। अरे दुर्गा, थांब 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 थांब। काय? प्रसाद घे। बरं झालं तू आलीस। लीलासाठी जरा डबा भर बाळा। मी? हो। भरतेस ना? हो। काही नाही, कठीण आहे सगळं। तू इथे संकटांवर मात करून पुढे चालली आहेस, याचं त्यांना काही वाटत नाही। अहो आजी, मी सांगू का तुम्हाला, आपण कसं कुठली चांगली गोष्ट असली की तिला काळी तीट लावतो, नजर लागू नये म्हणून, तसंच समजायचं। आता दिवसभरात काही वाईट होणार नाही माझ्याबरोबर। तुझं हे सकारात्मक दृष्टिकोन असतो ना प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा, तो मला खूप आवडतो। ह्याचं क्रेडिट पण तुमचंच आहे। हो, तुम्हीच म्हणता ना, मन प्रसन्न असलं की सगळं छान होतं। मन प्रसन्न ठेवायचं। बरं आता पटकन ज्यूस पिते आणि पळते। झालं? बरं झालं, आता लीला उपाशी राहणार नाही, बिचारीच्या पोटामध्ये काहीतरी जाईल। प्रत्येक गोष्टीमध्ये ना चांगलं शोधत असते ही मुलगी। हे तिच्याकडनं शिकण्यासारखं आहे।